शहरात जुन्या वादाच्या कारणावरून सुदर्शन चव्हाण या तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस आणि मनमाड पोलिसांनी अवघ्या 3 तासात या गुन्ह्याचा छडा लावत मुख्य आरोपींना अटक केली आहे. मृत सुदर्शन चव्हाण आणि संशयितात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी संगनमत करून सुदर्शनवर हल्ला चढवला. संशयितांनी धारधार कोयत्याने सुदर्शनच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर गंभीर वार केलेत. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांचे पथक समांतर तपास करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतले. त्यात अविनाश बगाडे राहणार मनमाड, निलेश बगाडे राहणार मनमाड, टिंकू बहोत राहणार मनमाड यांचा समावेश आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकल आणि हत्येसाठी वापरलेले मुख्य हत्यार कोयता जप्त केले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण आणि मनमाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड.